गाली डोकावर टप्पड़ नहीं चलेगी, नहीं चलेगी। बिजली सरकार हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल। राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। खड़गे जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ। मेरे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल। मेरे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल। मेरे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल। मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल। मोदी तेरा खेल, सस्ती दारू मोदी तेरा खेल, मोदी तेरा खेल। नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, अरे नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, अरे नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, अरे मेलोडी खिलाओ, अरे मेलोडी पेट्रोल डिझेलच्या किमती 100 पार झाल्या। आज नागपुरामध्ये 111 रुपये लिटर पेट्रोल झालेलं आहे। सामान्य जनतेचं कंबरडं मोडलेलं आहे, त्यांचं जगणं मुश्किल झालेलं आहे। आणि अशा स्थितीमध्ये कुठलीही उपाययोजना न करता मोदीजी विदेश दौरे करत फिरत आहेत। मेलोडी खाऊन सब भूल जाओ अशा पद्धतीचे नारे लावून राहिलेले आहेत। त्याच्या विरोधामध्ये जनाक्रोश निर्माण झाला। आज समाजामध्ये एक अनरेस्ट निर्माण झालेला आहे। म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने संपूर्ण राज्यभरामध्ये महागाई विरोधात आणि दरवाढ विरोधामध्ये हा मोर्चा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या अनुषंगाने आज नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही मोर्चा घेऊन चाललेलो आहे। मध्यंतरी पंतप्रधानांनी जनतेलाही आवाहन केलं होतं की पेट्रोल कमी वापरा, तेल कमी वापरा, म्हणजे कशा पद्धतीने बघताय ते त्यांचं अपयश झाकळण्यासाठी सर्व जबाबदारी जनतेवर टाकतात आहे। सरकारची जी जबाबदारी आहे महागाई नियंत्रणामध्ये आणणं आणि उत्तम गव्हर्नन्सचं काम करणं, मात्र यांना गव्हर्नन्स जमत नाही, फक्त यांना प्रचारतंत्र जमते आणि संपूर्ण जबाबदारी जनतेवर टाकायची। जनतेनंच खर्च कमी करायचा, जनतेचं उत्पन्न कधी वाढणार आहे? इथे उत्पन्नच नाही तर खरेदी काय करणार, ही स्थिती निर्माण झाली। सध्या सोशल मीडियावर एक ट्रेंड सुरू आहे कॉक्रोच जनता पार्टी, आणि त्यासोबतच आणखी दुसरं ट्रेंड आहे की जर यावेळी निवडणूक झाली तर कोणता पक्ष जिंकेल असा एक ट्रेंड सुरू आहे। काय वाटतं बघा, हे जे कॉक्रोच जनता पार्टी आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती युवकांनी तयार केलेला हा प्लॅटफॉर्म आहे आणि एक मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरुद्ध जनसमर्थन त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तरुणांमध्ये मिळत आहे। आज मोदी सरकारला राजकीय दृष्टिकोनातून हरवण्याची ताकद फक्त राहुल गांधीजी आणि काँग्रेस पक्षामध्ये आहे। आणि हा अनरेस्ट युवकांमध्ये जो आहे, बेरोजगारीचा असेल, नोकऱ्या नाही आहे, महागाई वाढते आहे, पेपर लीक होत आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये पेपर लीक होऊन राहिलेले आहे। ह्या संपूर्ण व्यवस्थेच्यामुळे आज युवक निराशामध्ये गेलेला आहे आणि त्या निराशातून हा कॉक्रोच पार्टीचं समर्थन, ज्या दिवशी हा युवक रस्त्यावर उतरेल आम्हाला विश्वास आहे की काँग्रेस पार्टी निश्चितपणानं ह्या युवकांच्या पाठीशी खंबीरपणानं उभी राहील आणि सत्ता उलथून टाकण्यासाठी प्रयत्न करेल। थँक्यू।